नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. आता जय महाराष्ट्र. दादा, कृषीप्रधान देशामध्ये काळ्याची सेवा करणारे तुम्ही अल्पभूधारक शेतकरी आहात. शेतकऱ्यांनी किती खाव्यात खस्ता त्यांना सापडत नाही प्रगतीचा रस्ता. परंतु आज का व्हायना तुम्ही तुमच्या शेतामधून जो रस्ता होता की तो रस्ता आज तुम्ही बंद केला होता, त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण देवाच्या रस्त्याला अडचण नाही, पण गावच्या नागरिकांची त्रास होतो, मनस्ताप होतो, त्याच्यामुळं मी हे सगळं केलं. बरं साहेब, तुम्हाला जे गावकरी जे जाणून बुजून जे नाहक त्रास देतात याचं मूळ कारण काय आहे? याचं मूळ कारण आम्ही एक दलित समाजाचे असून. आणि मग तुम्ही आजपर्यंत प्रशासनाकरती तुमच्या तक्रारी निवारण करण्यासाठी वारंवार जात असता, त्यावेळेस शासन तुम्हाला प्रशासन सहकार्य करतं का नाही करत? वारंवार माझे त्यांच्याकडे प्रशासनाकडे माझी तक्रार आहे, पण त्याचे उत्तर काही देऊ शकत नाही. बरं, आज तुम्ही तहसीलदार साहेब आले, त्यांनी काय केलं की तुम्ही त्यांचं ऐकलं, त्यांच्या सौजन्याने तुम्ही तो रस्ता खुला करून दिला. त्या अनुषंगाने आपलं काय वाटतं? त्या अनुषंगानं त्यांचं आभार मानावं एवढं वाटतं, पण त्यांनी जे मी मागणी आहे ना त्याची फक्त मला उत्तरं द्यावीत. आणि गट नंबर 44 असताना हां. तुम्हाला नोटीस आलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही म्हणता माझा 48 गट नंबर आहे, तर त्या अनुषंगाने आपण शासनाला काय विचारू शकता? त्या अनुषंगाने आता जरी शासनाने जरी रस्ता केला असेल ना, तुमचा रस्ता कुठला आहे? माझ्या रस्त्याला काही दुमत नाही, पण तुम्ही कागदावर काय दिलं आहे 44 नंबर, मग त्या 44 नंबरप्रमाणे तुम्ही सारा रस्ता करून घ्यायला पाहिजे होता. आणि हा रस्ता आहे माझ्या 48मधून आहे, मग हे अतिक्रमण नाही का? मग तुमच्या न्यायालयीन प्रक्रिया ज्यावेळेला तुमच्यावरती हल्लाबोल झालेला आहे, तुमच्यावर जातीवाचक शिवीगाळी करतात किंवा तुमची मानहानी करतात, त्यावेळेला तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये गेलेला आहात का? गेलोत ना, गेलोत. कोर्टात ते केस आहे, ती कोर्टातली केस आपण 2013 साली त्याने आमच्यावर अत्याचार केला, मारहाण केली, चोरीचा आरोप घातला. ती प्रक्रिया कोर्टात चालू आहे आणि तो केस पण आपल्यासारखी झालेली आहे. कोर्टाने तरी पण हे जाणून बुजून त्रास देतातच. दादा, तुमचं नाव सांगा ना सर. देवराम धोंडीबा पवार. तुमचं वय किती असेल अंदाजे? माझं वय 76. तुम्ही आता किती वर्षापासून म्हणजे भूमिपुत्र आहात या गावचे? या गावचे भूमिपुत्र म्हणजे आता जन्माना दिवसापासूनच 1948 पासून माझा जन्म आहे. बरं, आता तहसीलदार साहेबांनी सांगितलं की ही जमीन भूसंपादन झालेली आहे, इथे तुमचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही, तर त्या अनुषंगाने तुम्ही शासनाला काही जाणून? त्या शासनाने अनुषंग फक्त सातबाऱ्यावर झालेली आहे. सातबाऱ्यावर काय आहे, भूसंपादनात शेरा पडल्यामुळं ते शेरा पडल्यामुळं संपादन झाली, याचा अर्थ असा. पण त्या जे भूसंपादनाचा फेरफार आहे ना, तो फेरफार अस्तित्वात नाही, कागदावर आहे, अस्तित्वात नाही. बरं, तुम्हाला ते भूसंपादन जमीन झालेली आहे, मग तुमचा रोटा पिंपळगाव ते पिंपळगाव जोगा म्हणून, तर पिंपळगाव जोगा या धरणामध्ये तुमचं क्षेत्र भूसंपादन झाल्याच्या नंतर त्याची अनुमत रक्कम तुम्हाला काय मिळाली का? काहीच नाही, ना 4-1चं नोटीस, ना 12-2चं नोटीस, 9-3चं 9-3-4चं नोटीस, ना 12-2चं नोटीस. मग त्याच्यासाठी मला काही त्या पैशाची गरज नाही आहे शासनाच्या. मला माझी जमीन परत पाहिजे. म्हणजे तुम्ही शासनाकडे हा संघर्ष केलेला आहे का? संघर्ष केलेला आहे, चालूच आहे. तुमचं काय म्हणणं आहे आता? माझं म्हणणं काय नाही, माझी जमीन मला पाहिजे आणि ही महाराष्ट्राची जमीन आहे. माझं नाव शरद देवराम पवार. हे गावकरी विनाकारण मला त्रास देत आहेत. आज या ठिकाणी 44 नंबर असून आम्ही जो रस्ता, यांची जी मागणी आहे की 48मधून आम्हाला रस्ता पाहिजे, पण यांनी 44 नंबर टाकून 44मध्ये न काही करता 48मध्ये अतिक्रमण करत आहे प्रशासक. तरी आमची एवढीच इच्छा आहे की प्रशासनाने याच्यावर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण करू नये. नाही, परंतु शासन तुम्हाला सांगते की ती जमीन भूसंपादन झालेली आहे, त्या अनुषंगाने आपलं काय वाटतं? जरी भूसंपादन जरी असली तरी आमचं नाव इथं 44 गट नंबर म्हणून तुम्ही अडवणूक करतात, हे कुठल्या पद्धतीचा नियम, म्हणजे हे कशामुळे हे लिहिले त्यांनी? बरं, तुम्हाला गाव काय कशा पद्धतीने त्रास देतात तुम्हाला जाते? मी आज रोजी, माझं वय 36 आहे, तरी मी या गावात 36 वर्षापासून राहत असून माझं वैयक्तिक, मी ह्या गावचं असून माझं इथल्याच गावातल्या मुलीशी लग्न झालेलं आहे आणि ते लग्न झाल्यामुळे ह्या गावच्या लोकांना हा त्रास हे बरं दिसत नाही, म्हणून हे विनाकारण मला त्रास देतात आणि माझ्या कुटुंबाला त्रास देतात. ह्या त्रासाला कंटाळून आम्ही वैतागलेलो आहे. आमची एकच इच्छा आहे की आम्हाला न्याय मिळावा. नाही, हा कसा त्रास आहे? आता जे ते नातेवाईक आहेत ना, हां. ज्या मुलीचे नातेवाईक आहेत त्यांचा कुठलाही त्रास नाही, पण हे शेजारी आहेत ना, हे यांना ते
बरं वाटत नाही किंवा त्यांच्या मनात दूषित. दूषितपणा वाटतो, म्हणून याच्यामुळं हा त्रास आहे. मग दादा आता तुम्ही शासनाकडं की बाबा तुम्हाला यापुढं अन्याय, अत्याचार, दादागिरी आणि गुंडगिरीपासून तुमची मुक्तता व्हावी, तुम्हाला न्याय मिळावा, त्या अनुषंगाने तो आपण शासनाकडे काय मागणी करणार आहात? शासनाची काही मागणी आपली मागणी एकच आहे ना, आपला काही कुठला विरोध नाही आहे, पण शासनाने मला हा त्रास होऊ नये म्हणून याची संरक्षण द्यावं. हां. संरक्षण द्यावं तुमच्या मुलाबाळांना संरक्षण. तुमच्या परिवारामध्ये किती लोक राहतात? आमच्या परिवारात 5 लोक राहतात. 5 लोकांना त्रास आहे हो, का? 5 लोकांना हे असं वेळोवेळी सांगतात की ह्या देवराम पवार कुटुंबाने आम्हाला भरपूर प्रकारचा त्रास दिलेला आहे. स्टेशनबद्दल काय सांगू पोलीस शकता? स्टेशन आपली कुठल्याही प्रकारची तक्रार घेत नाही. आम्हाला सांगतात की तुम्ही इथून जावा, तुम्हाला इथं काही भेटणार नाही. हां. तर आम्ही ह्या संदर्भात आम्ही SP ऑफिसला अर्ज दिलेला आहे. त्याची चौकशी होईल, नंतर ते त्यांच्या टेबलला येईल. ते दादा तुमचं नाव सांगा ना. शरद देवराम पवार. शरद दादाने आता सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी म्हणजे शेतकरी हा राजा असून सजा भोगतोय आणि म्हणजे हा आम्ही एक मागासवर्गीय समाजाचे असल्या कारणामुळं आमच्या म्हणजे संघर्ष आमच्या पाचवीला पोचलेला आहे. आणि माझे वडील आज वयोवृद्ध झालेले आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना कायद्याचं नॉलेज आहे, आमच्याकडे सगळे सबळ पुरावे असून सुद्धा आज आमची शासन दुर्लक्षामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागतं. आणि आम्हाला ह्या गावकऱ्यांकडनं आमच्या मागासवर्गीय कुटुंबावरती नेहमी हल्लेबोल होत असतात. आम्ही ज्या वेळेला पोलीस स्टेशनला जात असतो त्या वेळेला पोलीस स्टेशन कोणत्याही प्रकारची दखल घेत जात नाहीत. त्या अनुषंगाने आम्ही महासंचालक आणि SP साहेब यांच्याकडे काय केलं, एक निवेदन देऊन आम्ही संघटनेला सुद्धा कळवण्याचं एक काम केलेलं आहे. माझं नाव शरद देवराम पवार, मुक्काम खिरेश्वर, पोस्ट कोबी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी खिरेश्वर या गावचा रहिवासी असून मला आज रोजी 13 ते 14 वर्ष झाले आहेत. मी एका इथल्याच आदिवासी मुलीशी लग्न केलेलं आहे आणि ते कायदेशीर केलेलं आहे. तरी देखील इथल्या काही ग्रामस्थांना, गावकऱ्यांना तक्रार घेत नाही. तरी देखील आम्हाला योग्य तो न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. आम्ही काय बांधलं गेलेलं नाही का? जमीन त्यांच्या मालकीचं नाही, शासनाच्या इरिगेशन डिपार्टमेंटची कुठल्याही माझी जी अपेक्षा आहे, माझे जे शासनाकडे जे प्रलंबित आहे त्याच्यावर शासनाने मला निर्णय द्यावा. आणि मी त्यांना एकच विचारलं, तुमचे इरिगेशनवाले आले, इरिगेशनवाल्यांना विचारलं, बाबा भूसंपादन झालं ठीक आहे, पण फेरफाराशिवाय भूसंपादन जमीन होऊ शकते का? जमिनीला कुठलाही फेरफार झाल्याशिवाय त्याच्यात बदल होऊ शकतो नाही. आणि यांच्याकडं फेरफार नाही. SP अधिकाऱ्याला दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनचं जे हे केलेलं आहे ना, त्याचा व्हिडिओ शासनाला मदत केलेलीच आणि इथून पाठीमागे मदत करून आता इथून पुढे आजही मदत केलेलीच आहे. परंतु हा जो शासनाने जो 44 नंबर टाकला आहे ना, हा मला मान्य नाही, चुकीचं मान्य आहे. मग ते तुम्ही 44 कुठे त्यांना कशा दाखवत नाही? आणि 44मध्ये तुम्ही नमूद केलेलं आहे, कागदावर नमूद केलेलं आहे, मग तिथंच तुम्ही रस्ता करून घ्यायचा. तुमच्यावर कोणी हल्लाबोल केला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल म्हणून त्यांनी विनंती केलेली आहे. तुम्हाला सांगितलेलं पण आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही तहसीलदाराचे कशा अभिनंदनाने आभार मानणार आहात? एवढीच अपेक्षा त्यांच्याकडे मागतो, बाकी काही नाही. तहसीलदार साहेबांकडे तुम्ही एवढीच कळकळीची विनंती. दादा तुम्ही काय तहसीलदार साहेबांकडे? आमचं पण एवढीच इच्छा आहे की त्यांनी आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह TV न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी MI महाराष्ट्र लाईव्ह TV न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी MI महाराष्ट्र लाईव्ह TV न्यूज.